नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंग न्यूज आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच बघणार आहोत. पुण्याच्या चांदणी चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडकल्यानंतर आता प्रशासनानं इथली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातला पूल जमीनदोस्त केला जाणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं तसं जाहीरही केलंय. 12 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान हा पूल पाडला जाईल. हे काम सुरू करण्यापूर्वी वाहतुकीतले बदलही जाहीर केले जाणार आहेत. दरम्यान सातारा इथून मुंबईकडे परतत असताना मुख्यमंत्री हे आज दुपारी 2 वाजता पुण्यातल्या चांदणी चौक इथं थांबणार आहेत. अधिकाऱ्यांची वाहतूक कोंडी संदर्भात ते चर्चाही करणार आहेत. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा पूल पाडला जाणार असल्याची माहिती मिळतेय आणि याचाच एक भाग म्हणून हा चांदणी चौकातला पूल जमीनदोस्त केला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं तसं जाहीरही केलेलं आहे. उत्तर प्रदेशच्या नोएडा इथला सेक्टर 93A इथला सुपरटेक ट्विन टॉवर पाडण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे टॉवर नियंत्रित स्फोट घडवून पाडले जाणार आहेत. ट्विन टॉवर पाडण्याची तयारी सुद्धा आता पूर्ण झालेली आहे. एडिफाय इंजिनिअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचं काम दिलं गेलंय. स्फोटकांच्या मदतीनं अवघ्या 9 सेकंदात एपेक्स आणि सायन नावाचे हे 2 टॉवर जमीनदोस्त होतील. विशेष म्हणजे 32 मजली हे टॉवर्स पाडल्यानंतर 30 मीटर उंचीपर्यंत याचा ढिगारा तयार होईल. हे टॉवर्स पाडल्यानंतर परिसरात शेकडो मीटरपर्यंत धूळ पसरेल आणि यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिओ फायबर शीट्स बसवण्यात आलेले आहेत. याशिवाय झाडांच्या सुरक्षेसाठी त्यांना काळ्या पांढऱ्या हिरव्या चादरीनं झाकण्यात आलेलं आहे. जमीनदोस्त होणारी देशातली ही पहिली उंच इमारत असेल. 9 सेकंदात हे दोन्ही टॉवर नियंत्रित स्फोटाच्या मदतीनं जमीनदोस्त केले जाणार आहेत. 32 मजली या टॉवर्सचं पाडकाम आज दुपारच्या सुमारास होणार आहे. हे ट्विन टॉवर जमीनदोस्त तर केले जाणारच आहेत, मात्र हे 2 टॉवर पाडताना नेमकी जी काही खबरदारी घ्यायची आहे त्याबद्दलच्या सगळ्या उपाययोजना केल्या गेल्याचंही दिसतं आहे. पोलीस प्रशासन सगळे सज्ज आहेत. एक कंट्रोल रूम सुद्धा पोलिसांनी या ट्विन टॉवर्स पाडण्याच्या ठिकाणापासून काही अंतरावर स्थापन केलेली आहे. या कंट्रोल रूममधनं सगळ्या गोष्टी नियोजितरित्या होत आहेत का नाही याचा क्षणाक्षणाचा आढावा घेतला जातोय. हे ट्विन टॉवर पाडण्याची सगळी तयारी आता पूर्ण करण्यात आलेली आहे. स्फोटकांच्या मदतीनं अवघ्या 9 सेकंदात हे एपेक्स आणि सायन नावाचे 2 टॉवर जमीनदोस्त केले जाणार आहेत. राजधानी दिल्लीच्या नजदीक असलेल्या नोएडामधील म्हणजे सेक्टर 93 मधील ट्विन टॉवर आज तुटणार आहे. त्यापूर्वी सर्व रस्ते बॅरिकेडेड लावून बंद करण्यात आले आहे. माझ्या मागे जर बघितलं तर समोर हे जेपी हॉस्पिटल आहे. जेपी हॉस्पिटलमध्येच जे वृद्ध लोक आहेत यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सोबतच 50 बेड हे आरक्षित ठेवण्यात आलेले आहे. समोर जो रस्ता दिसतोय हा रस्ता जो आहे हा सेक्टर 103 कडे जातो. तो रस्ता देखील बंद करण्यात आलेला आहे. समोर जे 2 रस्ते दिसतात हा फ्लायओव्हरचा रस्ता आहे. ज्यांच्याकडे ऑथराईज पास आहे त्यांनाच येऊ दिला जात आहे. मीडियासाठी विशेष रस्ता वेगळा करण्यात आलेला आहे. त्यांच्या परवानगी नाही, कुठल्याही वाहनांना परवानगी नाही. समोर जो तिथे हा रस्ता जो दिसतोय खास करून जिकडे वाहन येते कार येताना आपल्याला पाहायला मिळते तो देखील रस्ता बंद करण्यात आलेला आहे. फक्त इथून पायदळ प्रवेश देण्यात येणार आहे आणि यासाठी सगळीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. असं म्हणावं लागेल की हा संपूर्ण परिसरामध्ये कुठल्याही वाहनांना प्रवेश नाही आहे आणि या ज्या ट्विन टॉवर मधले वाहन यासाठी वेगळे बेस तयार करण्यात आलेले आहे. वेगळ्या पार्किंग देखील तयार करण्यात आलेलं आहे. या जर भागात बघितलं आपण तर समोर जर ट्विन टॉवर दिसतंय आपल्याला त्या भागामध्ये समोर ट्विन टॉवर आहे. ते ट्विन टॉवर बरोबर 2:30 वाजता तुटणार आहे. त्यापूर्वी हे या सर्व अनेक रस्ते बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहेत. त्यापैकी हा एक प्रमुख रस्ता आहे जो बॅरिकेडिंग करून बंद करण्यात आलेला आहे. नोएडावरून व्हिडिओ जर्नलिस्ट ठाकूरसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.
सारी गाइडलाइंस वगैरह दे दी गई है और सभी को सब कुछ पता है। मुझे उम्मीद है कि बहुत दिक्कतें नहीं आनी चाहिए और किसी भी तरह की इमरजेंसी होती है तो उसके लिए सभी लोग सचेत हैं। वाहन को पूरी तरह बाहर कर दिया गया है और मीडिया कर्मी को भी जो स्थान दिए गए हैं, आप लोग सुरक्षित वहाँ खड़े रहेंगे और आसपास के जो एरिया हैं उनसे अभी बहुत कम संख्या में लोग निकल रहे हैं, उनको निकलने दिया जा रहा है। हमारी जो डायवर्जन स्कीम पूरी तरह लागू हो चुकी है, ट्रैफिक की भी कोई दिक्कत नहीं है और चूंकि हम लोगों ने पहले से डायवर्जन प्लान आदि शेयर किया था तो लोग इसका पालन कर रहे हैं और आप भी देख रहे हैं कि कहीं कोई दिक्कत नहीं है। इस चीज़ को लेके कोई डर या खतरा नहीं है। उसके पीछे एक ये भी कारण है क्योंकि इस बिल्डिंग को गिराने की प्रक्रिया पिछले 8-10 महीनों से चल रही है और कहीं ना कहीं इतनी सारी एजेंसीज लगी हुई हैं। उन्होंने आसपास की सारी सिक्योरिटी, सारी जो बिल्डिंगें हैं वो जो उनको लग रहा था वो खाली भी करवा दी हैं, आदमी भी भेज दिए हैं, उनका सामान भी निकलवा दिया है और इनके जो आसपास की जो बिल्डिंग है इनके पिलर की भी मेंटेनेंस तक भी उन लोगों ने की है। तो मुझे नहीं लगता कि कोई खतरा होना चाहिए। इंडिया में अपने आप में ये पहला केस है जहां पर इतने बड़े टावर को गिराया जाना है, तो एक ऐतिहासिक ध्वस्तीकरण है जिसको कोई भी देखना चाहेगा कि भाई किस तरीके से इसकी तैयारियां की गई हैं, कैसे आसपास की सोसाइटीज़ हैं उनको किसी प्रकार का कोई खतरा तो नहीं है। हालांकि प्रशासन ने पूरी सोसाइटी जो बिल्कुल उसके साथ लगी हुई हैं उनको खाली करा लिया है, तो सिक्योरिटी का पूरा ध्यान रखा जा रहा है और जैसा बताया जा रहा है कि बिल्डिंग गिरने के बाद इसका मलबा कहीं फैलेगा नहीं, उसी पॉइंट पर सारा मलबा गिरेगा, तो ये अपने आप में देखने लायक है। बहुत ही डिफरेंट सा एंड अलग सा एक्सपीरियंस रहने वाला है। लोग काफ़ी इस बात को सोच भी रहे थे कि जो अगल बगल लोग रहेंगे, जब ये ऑर्डर आया था कि ये कैसे होने वाला है, क्योंकि बहुत सारा मलबा उड़ेगा और बहुत वैसे ही पोल्यूशन की इतनी प्रॉब्लम है नोएडा में, तो हम लोग यही सोचे थे कि कैसे होने वाला है। बट काफ़ी अमेजिंग है कि इन लोग ने इतना अच्छा इनोवेटिव तरीका निकाला है कि सारा इतना प्रोसेस किया है कि पूरा कपड़ा लगाया है एंड सुना है काफ़ी स्प्रिंकलर्स वगैरह भी लगाए हैं ताकि वो डस्ट बैठ जाए। ये सारी डॉग को इवैक्यूएट किया जाता है यहाँ पे ताकि इनका ज्यादा बच जाए। जितने डॉग सब हम ले चुके हैं, ये लास्ट बच गया था, अंदर फंस गया था, अंदर उनको निकाल दिया गया ताकि और भी हम चेक कर रहे हैं कि कोई जानवर, किसी की जानलेवा हमला नहीं हुए हैं इस ब्लास्ट में। सर यहाँ से 32-33 एनिमल्स हो चुके हैं, ये कंबाइन इफोर्ट से काफी सारी एनजीओ से मिलके और वो चल रहे हैं। पैरेडो का भी नहीं हुआ है, बट करप्शन के अगेंस्ट अगर ऐसा हो रहा है तो अच्छा है और लोग और जो भी अगर आगे बिल्डर्स के लिए भी एक अच्छा लेसन है कि बाद में कभी वो इस तरह से वो नहीं करेंगे, गलत वे में नहीं बनाएंगे बिल्डिंग्स को। देखिए, वो तो डिमोलिशन से जो नुकसान हो सकता है, आई थिंक जो अथॉरिटीज़ हैं और जिस एजेंसी को दिया है, सुप्रीम कोर्ट मॉनिटर कर रही है, तो जो हमारी टेक्निकल टीम्स हैं और वो उन लोगों ने मेरे ख्याल पूरा इंतजाम किया है, तो आई बिलीव कि ज़्यादा नुकसान नहीं होना चाहिए। ऑफ कोर्स जो एनवायरनमेंटल इम्पैक्ट है वो तो होगा ही होगा, लेकिन जब आपको इस तरह के मेजर्स लेते हैं तो थोड़ा तो नुकसान सहना पड़ता है। लेकिन आई बिलीव कि जो आसपास की बिल्डिंग्स है या वो है, उनको तो शायद नुकसान नहीं होगा, क्योंकि काफ़ी दिन से ये काम कर रहे हैं और इन्होंने इसमें मतलब जो हमारी CBRI की टीम है और काफ़ी बाहर की एजेंसीज भी हैं, तो आई थिंक कि ज़्यादा नुकसान नहीं होना चाहिए।